चला मग आज बनवूया मस्त अशी गावरान कोंबडी. तर त्यासाठी मी इथं आणलंय गावरान चिकन. त्याला छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलंय. ते पातेलं तापत ठेवलंय. त्यात टाकले 1.5 पळी तेल. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा. कांदा फ्राय झाला की त्यानंतर त्यात टाकायचंय 3-4 लवंगा, 3-4 मिरे, दालचिनीचा तुकडा. हे सगळं छान फ्राय करून घ्यायचंय. त्यानंतरच त्यात टाकायचंय 1 चमचा आलं लसणाचं पेस्ट. आलं लसणाचं पेस्ट फ्राय झालं की त्यानंतर त्यात टाकायचंय चिकन. तुम्हाला जर चिकन सूप आवडत असेल तर तुम्ही या पद्धतीने चिकन शिजवून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला सूप पण त्याचं पिता येईल. आणि लहान मुलांना तर देतोच आपण सूप. तर त्यानंतर त्यात टाकायचंय अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हळद आणि हे सगळं छान फ्राय करून घ्यायचंय. हे सगळं फ्राय झालं की त्यानंतर त्यात टाकायचंय टोमॅटो. आणि जर तुम्हाला सूप हवं असेल तर तुम्ही यात डबल पाणी टाकायचंय शिजायला, जेणेकरून तुम्हाला सूप काढता येईल. आणि चिकन शिजेपर्यंत इथे आता मसाला तयार करून घेऊया. तर मी इथे 2 कांदे गॅसवरती असे भाजून घेणार आहे आणि 1 खोबऱ्याचा तुकडा. हे छान भाजलं की ते आपण तव्यावर टाकून घ्यायचे. ते टाकलं की त्यानंतर त्यात टाकायचे खसखस, तीळ, लवंग, मिरे, दालचिनीचा तुकडा, मोठी इलायची, छोटी इलायची आणि तेल टाकून हे थोडंसं परतून घ्यायचंय. गार झालं की हे आपण मिक्सरच्या भांड्यातून छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची, थोडीशी कोथिंबीर टाकून. आणि त्यात टाकायचे थोडेसे फुटाणे, 1 मुठभरपेक्षा पण थोडेसे कमी टाकलेत मी. त्याने काय होतं, रशाला थोडासा घट्टसरपणा पण येतो आणि चव पण छान लागते. तर मी इथे चिकन शिजवलेल्या पातेल्यातच 2 पळ्या तेल टाकलंय. थोडंसं आलं लसणाचं पेस्ट टाकायचंय, लाल तिखट टाकायचंय आणि तयार केलेलं वाटण टाकायचंय. त्याला फ्राय करून घ्यायचंय. त्यानंतर थोडेसे मी सुके मसाले पण टाकणार आहे इथे. तर इथे मी चिकन मसाला टाकलाय आणि त्यानंतर धना पावडर टाकली 1 चमचा. हे सगळं ना छान फ्राय करून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. हे बघा, असं मसाल्याचा आपला रंग बदलला पाहिजे. छान मसाला आपला परतून झाला की ते मसाला ना पातेल्याला पण चिटकत नाही आणि चमच्याला पण चिटकत नाही. तर तेव्हा आपण समजायचं की मसाला आपला छान फ्राय झालाय. जोपर्यंत मसाला छान फ्राय होत नाही मग त्याला तरी पण छान येणार नाही. मसाला छान फ्राय झाला की तरी पण छान येते त्याला. तर इथे मी चिकन टाकून घेतलंय आणि त्यात टाकायचंय गरजेनुसार पाणी. तर इथे मी पाणी टाकून घेतलंय. थोडंसं मीठ टाकलंय वरतून आणि मिडियम गॅसवरती झाकण ठेवून मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे. गॅस मिडियम असला तर तरी छान येते. गॅसची फ्लेम जर मोठी असेल तर तरी गायब होऊन जाते सगळी. तर त्यासाठी गॅस पण इथे मिडियमच ठेवायचा आहे. आणि मस्त अशी कोथिंबीर टाकून आपला चिकन गावरान रस्सा तयार आहे. खूपच मस्त मस्त असा चिकन रस्सा आपला गावरान तयार झालाय. भाकरीसोबत, भातासोबत एकच नंबर ही भाजी झाली होती. तर तुम्ही खरंच एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने. आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. आणि मस्त असा चिकन रस्सा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.